सारे कळत न कळतच घडते। डॉक्टर, तुम्ही माझ्या मुलाला वाचवलत, त्याबद्दल थँक्यू। तुमच्या ऑफिसमधल्याच माणसाने इथं मदत केली, तुम्हीही ते नव्हता। तुमची बायकोही खूप घाबरली होती, त्यानंच पुढाकार घेऊन सगळी धावपळ केली, औषधं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अकाउंटमधून लाखभर रुपये काढून बिल भरलं। कोण होता तो? कोणीतरी रोहन की राहुल खानविलकर? रोहित खानविलकर? हां बरोबर, रोहित खानविलकर। खूप उमदा माणूस। अगं हो मधुरा, या पोरांनी या फायली त्या दिवशी इकडे टाकल्या होत्या, कुणाच ठाऊक काय कामाच्या आहेत का बघ ना जरा। इकडे तिकडे टाकतात आणि मग नंतर येतात धावत। आणि हो, जर कामाच्या नसतील ना तर सरळ कचऱ्यात टाकून दे, म्हणजे काय उगीच तुमच्या घरात पसारा नको वाढवायला। रोहित बदलला हे उघड्या डोळ्याने दिसत असताना सुद्धा मी त्याकडे दुर्लक्ष केलं। म्हणे त्या बॅग मधले पुरावे मला नको आहेत। त्याने पूर्वी केलेले गुन्हे उघडून काढून ते वेशीवर टांगण्यात मला आता अजिबात स्वारस्य उरलेलं नाही। मधुरा मॅडमला हे सगळं कळलंच पाहिजे, आणि तुम्हाला कळून सवरून जर तुम्ही त्यांच्यापासून हे सगळं लपवणार असाल तर तुम्ही बी त्यांना फसवताय। नाही असंच होता का नाही? हा, आणि मग तुमच्यात आणि रोहित रावांच्यात फरक तो काय राहिला? व डॉक्टर संकेत नाडकर्णींच्या सासूबाई म्हणून खूप मान आहे मला इथे। तो रघु आला होता परवा, तोही असाच अधीर झालेला, पण मला आता सगळं सवयीचं झालंय ग। वेदना, त्रास, ट्रीटमेंट नंतर होणारा थकवा सगळं अंघोळणी पडलंय ग माझ्या आता। आई सॉरी, आम्हाला दोघांनाही तुमच्याकडे लक्ष द्यायलाच जमत नाही ना। अगं नाही नाही, तुला अपराधी वाटावं म्हणून नाही म्हटलं मी। असा चेहरा का पडलाय तुझा? नाही काय नाही। मधुरा, स्वतःची काळजी घे आणि तूच जाताना नीट सांभाळून जा। येते। ठीक आहे। चेहरा पडेल नाही तर काय, तुमच्या लेकाचे प्रताप कळले तर तुम्हाला तर सहनच नाही होणार। इतक्या वेळा त्याच्यावर विश्वास टाकूनही तो दर वेळेला नव्याने खोटं बोलतो का? कशासाठी? काय कमी आहे त्याला? काय करू मी? कोण मदत करेल? मी खरंच ऋणी आहे तुमचा खानविलकर। माझ्या वयाचा माणूस थकतो ना तेव्हा तो मुलांच्या खांद्याचा आधार घेतो। उद्या माझ्या खांद्यावर त्याला घ्यायची वेळ असते तर मी खरंच संपलो असतो। मी तुम्हाला ओळखायला उशीर केला। असं नसतं, कधीच न घडण्यापेक्षा एखादी गोष्ट जर उशिरा घडली तर चांगलंच नाही का? मी सुद्धा उशिरा का होईना, पण माझ्या विचारांची दिशा बदलली, पद्धत बदलली। अरे त्यांनी फ्रेशर म्हणून या कंपनीत नोकरी मिळवली, तिथेच त्यांनी अफरातफर केली, मालाची भेसळ, आणि हे सगळं तुम्हाला सांगत होतास विशाल। मी का नाही ऐकलं तुझं? म्हणजे ही माहिती असू नये की तू जे काही सांगतोस ते माझ्या भल्यासाठी सांगतोस तरी सुद्धा। आय एम सॉरी विशाल, आय एम व्हेरी सॉरी। मला खरंच माफ कर। मधुरा, मी तुला माफ करावं असं तुझं म्हणणं आहे ना? मग आता तू माझा ऐक, तू सुद्धा रोहितला माफ कर।